तुमच्याही ब्लाऊजची फिटिंगची जी टीप आहे ती सरळ येत नाही का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या ब्लाऊजची जी फिटिंगची टीप आहे ती अगदी सरळ येणार आहे आणि काखेमधलं जे 4 लाईनचं मार्किंग असतं ते सुद्धा तुमचं प्लस मध्ये सरळ येणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर इथे तुम्ही बघितलंच असेल, मी पुढचे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेला आहे, मागील पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि बाही सुद्धा तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पुढचा पार्ट घ्यायचा आहे आणि छातीचं मार्किंग प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन तुमचं जेवढं असेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता कमरेचं माप सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, 8.5 इंच कंबर आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे. आता इथे मी टीप मारून घेणार आहे, कारण जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच राहिलं पाहिजे यासाठी. तर या बघा, अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं जेवढं कापड आहे तेवढं कट करून काढायचं आहे. ही एक तुम्हाला मी इथं टिप्स सांगत आहे. बघा, पुढच्या भागाचं काय करायचं आहे, छातीचं माप प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेचं माप प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे बघा, 9.5 इंचावरती छातीचं माप आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं धरून मी इथे 11 इंचावरती मार्किंग करून घेतलं. खालच्या साईडने 8.5 इंच कंबर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. ही एक तुमची फिटिंगची लाईन सरळ येण्याची टिप्स आहे. तर बघा, या पद्धतीने पुढचा भाग तुम्ही तयार करून घ्यायचा आहे परफेक्ट मापाचा. आता इथे टिप मारून घेते, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊजचं जे कापड आहे ते एकमेकांना जॉईंट राहील. तर नंतर हे कट करून काढायचं आहे. बघा, आता हा पुढचा भाग जो आहे तो आपला परफेक्ट तयार झालेला आहे. याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मागचा भाग घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने मागचा भाग इथे मी घेतलेला आहे आणि आता आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्हाला कितीही घाई असू द्या किंवा तुमचा ब्लाऊज कितीही अर्जंट असू द्या तरी सुद्धा तुम्हाला शोल्डरचं माप घ्यायचं आहे, म्हणजेच उंचीचं मार्किंग करायचं आहे. हे बघा, इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलं 14 इंचावरती दोन्ही साईडने. सेम याच पद्धतीने आपल्याला पुढच्या भागाचं सुद्धा उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्ही साईडने मी उंचीचं मार्किंग करून घेत आहे, एकाच साईडने नाही. तर आता हा पुढचा भाग जो आहे त्याचं सुद्धा उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, ही एक तुम्हाला मी दुसरी टिप्स इथं सांगितलेलं आहे की शोल्डर जॉईन करताना आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. बघा, दोन्ही साईडला उंचीचं मार्किंग करायचं आहे. आता इथं आपण मागील पार्ट आणि पुढील पार्ट याला दोन्हीला उंचीचं मार्किंग केलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता, दोन्ही साईडला मी उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता मागील पार्ट घ्यायचा आहे, त्याच्यावरती पुढचा पार्ट ठेवायचा आहे. जे आपण उंचीचं खडूने मार्किंग केलेलं आहे अगदी ते धरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने बरोबर खडूची मार्किंग जे आहे त्याच्यावरून टिप आपली आली पाहिजे. म्हणजे काय होतं, तो पुढचा भाग आणि मागचा भाग जो आहे तो एक समान तयार होतो आणि आपली फिटिंगची लाईन जी आहे ती सरळ येण्यास मदत होते. तर बघा, या पद्धतीने आपण दोन्ही साईडला खडूचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याबरोबर मार्किंग वरून आपली टिप जी आहे ती घ्यायची आहे. आणि आता आपले इथं दोन्ही शोल्डर जॉईन करून झालेले आहेत. तर मी तुम्हाला अगदी सावकाश आणि व्यवस्थित असे शोल्डर जे आहे ते जॉईन करून दाखवलेले आहे. याच्यानंतर बघा, आपल्याला सरळ दोन्ही पार्ट करून घ्यायचे आहेत. बघा, सुईचे करून घ्यायचे आहेत आणि शोल्डर जे आपण टिप मारलेली आहे ती एकसारखी करून धरायची आहे. बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने हे पार्ट धरायचे आहेत आणि खालच्या साईडने एकसारखं धरायचं आहे. बघा, इथं खालच्या साईडने एकसारखं धरायचं आहे आणि वरच्या साईडला जिथं आपण बाही जोडतो तिथे एकसारखं आहे का बघायचं आहे. नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने जरी एकसारखं असलं तरी या पद्धतीने थोडंसं तिरकं कट करून घ्यायचं आहे. तर इथं बघायचं आहे 1/2 इंचाचं मार्जिन बरोबर आहे का. पुढच्या आणि मागच्या पार्ट मध्ये 1/2 इंचाचं मार्जिन मुंड्याच्या आकारामध्ये आपलं यायला हवं. त्याच्यानंतर या साईडने सुद्धा तीच प्रोसेस करायची आहे. बघा, ही सुद्धा फिटिंगची आपली तिसरी टिप्स आहे. बघा,
हे बघा या पद्धतीने खालच्या साईडने कमरेच्या साईडने एकसारखं करून कापड धरायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि वरच्या साईडला हे बघा इथं वरच्या साईडला एकसारखं आहे का बघायचं आहे. आणि असलं तर थोडस तिरकं आपल्याला एकसारखं धरून कट करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. यामुळे सुद्धा फिटिंगची लाईन सरळ येण्यास मदत होते. हे बघा अशा पद्धतीने अगदी परफेक्ट धरायचं आहे. आणि मुंड्यामधलं जे अंतर आहे, दोन्ही मुंड्यामधलं अंतर ते व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आहे. म्हणजे मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा फरक असायला हवा. त्यानंतर बघा इथं मी परफेक्ट बाही ही कटिंग करून घेतलेली आहे. यामध्ये मी त्या फाईट मध्ये पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तुमच्यासाठी दाखवण्यासाठी तुम्हाला. तर बघा या पद्धतीने आपल्याला बरोबर बाही मध्यापासून जोडायची आहे. बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आणि बरोबर जिथं शोल्डरची टीप आहे तिथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघा बाहीचा आतील आकार आहे तो पुढच्या साईडला घ्यायचा आहे कटोरीच्या साईडला, आणि बाहीचा फुगीर आकार जो आहे तो मागच्या साईडला टाकायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी एक साईडला टिप मारून घेत आहे. एक साईडची टिप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे तर कट करून हे बघा एकसारखं आहे का चेक करायचं आहे. एकसारखं नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे. आता इथे बघा मी तुम्हाला एकसारखं कसं करायचं ते सुद्धा दाखवणार आहे, जेणेकरून तुमचाही असा बाही जोडताना प्रॉब्लेम जर झाला तर तुम्ही तो व्यवस्थित करू शकता. ही तर आपली चौथी टिप्स आहे बघा. हे बघा जी आपली कॅफाईट आहे बाहीची ती अगदी परफेक्ट जर असेल तर आपली फिटिंगची जी लाईन आहे ती सरळ येत असते. ही तुम्हाला सांगितलेली मी चौथी टिप्स आहे बघा. तर बघा इथे मी पाव इंच बाहीचं जे कापड आहे ते कट केलेलं आहे. तर बघा ते किती कट करायचं आहे, 2 इंचावरती कट करायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. तर जोडल्यानंतर तुम्ही बघितलं असाल आता आपली लाईन जी आहे ती सरळ आलेली आहे. तर बघा या साईडने सुद्धा मी पाव इंच कट करून घेतलं. तर तुम्ही बघितलं असाल इथे मी 2 इंच कट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता हे जोडून घेऊ. आणि आता तुम्ही हे जोडल्यानंतर बघायचं आहे की आपली जी लाईन आहे ती बरोबर सरळ येत आहे का. जर कापड जर तिरकं होत असेल तर परत आपल्याला बाही थोडीशी खाली घेऊन कट करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी 2.25 इंच बाहीची कॅफाईट घेतली होती आणि आता पाव इंच कट केल्यानंतर ती 3 इंचाची झालेली आहे. तर इथं आता तुम्ही बघितलं असेल एकसारखं आलेलं आहे सरळ कापड बाहीचं आणि जे ब्लाऊजचं कापड आहे पुढचा भाग आणि मागचा भाग त्याचं दोन्हीचं कापड एकसारखं सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. तर बघा इथं बाहीला मी डबल टिप सुद्धा मारून घेतली. आणि आता दुसऱ्या साईडची बाही जोडताना आपण काय करणार आहोत तर बघा इथं मी 2.25 इंच ह्या बाहीची कॅफाईट घेतली होती तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा आता इथं हे बघा अशा पद्धतीने 2 इंचावरती आपल्याला ही लाईन सरळ घ्यायची आहे. हे बघा आणि पाव इंच मी कापड कट करून काढलं बाहीचं, जेणेकरून कॅफाईट जर आपली व्यवस्थित असेल तर फिटिंगची लाईन जी आहे ती सरळ येईल. तर बघा या पद्धतीने जरी तुमची कॅफाईट व्यवस्थित आली नसेल तरी सुद्धा तुम्ही बाही ब्लाऊजला जोडताना ती जर बाही एका रेषेत सरळ जर येत नसेल तर तुम्ही ती कॅफाईट कमी करून घेऊ शकता. तर इथं बघा हे बघा कम्प्लीट 3 इंचाची आपली कॅफाईट झालेली आहे. बाही ही तयार 6 इंचाची आहे आणि 38 इंच छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे, त्याची ही बाही आहे. तर बघा या पद्धतीने बरोबर हा बाहीचा आतील आकार पुढच्या भागा साईडला ठेवायचा आहे आणि बाहीचा बाहेरील आकार मागच्या भागा साईडला ठेवायचा आहे. हे बघा बरोबर मध्यभागी शोल्डर पासून आपल्याला बाही जोडायची आहे. बाहीला मध्यभागी कट देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. आणि आता ही बाही जी आहे ती मी पाव इंच आधीच कट करून घेतलेली आहे, कारण आपण पहिली बाही ज्यावेळेस जोडली त्यावेळेस ती आपल्याला थोडीशी तिरकी वाटत होती, त्यामुळे आपण ह्याचं बरोबर कट करून घेतलेलं आहे कापड. आता दुसरी साईड सुद्धा मी इथं जोडून घेते. हे बघा बाहीची या पद्धतीने. जर आपली बाहीची कॅफाईट जर व्यवस्थित नसेल तरी तुम्ही ब्लाऊज शिवताना किंवा बाही जोडताना ती व्यवस्थित करून घ्यायची आहे.
म्हणजे आपली फिटिंगची जी लाईन आहे ती सरळ येत असते बघा. तर बघा आता हे अंतर सुद्धा आपलं जे आहे ते पुढच्या साईडचं आणि मागच्या साईडचं एकसारखं असलं पाहिजे. यामुळे काय होतं, आपल्या काखेमध्ये जिथं आपण बाही जोडलेली असते आणि खालच्या ब्लाऊजचं जे कापड असतं तिथं बरोबर प्लस पॉइंट तयार होतो टिपेचा आणि त्यामुळे ब्लाऊज अगदी परफेक्ट व्यवस्थित बसत असतो. तर बघा इथं तुम्ही बघू शकता आपलं हे कापड जे आहे ते बरोबर सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. हे कापड सरळ रेषेमध्ये आलं म्हणजेच आपली फिटिंगची जी लाईन आहे ती सुद्धा सरळ येणार आहे. तर बघा कमरेचा अशा पद्धतीने मी मध्य काढून घेतला, खोडूने मार्किंग करून घेतलं आणि इथे बघा हा पार्ट ठेवायचा आहे पुढच्या भागाचा. हा पार्ट हुकाचा आहे, तो बरोबर त्या मार्किंग केलेल्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट एकसारखे धरायचे आहेत, मागले आणि पुढचे, आणि असे टीप मारून घ्यायचे आहे. बघा सरळ बाजूने टीप मारून घ्यायची आहे सुईच्या बाजूने आणि एक्स्ट्राचं जे आहे कापड ते आपल्याला कट करून काढायचं आहे. बघा कमी जास्त झालेलं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून काढायचं आहे. सरळ लाईनीमध्ये जेवढं कापड राहिलेलं असेल तेवढंच ठेवायचं आहे. त्यानंतर कापड उलटवून घ्यायचं. बघा हा ब्लाऊज जो आहे तो उलटवून घेतला मी आणि आता आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अगदी कडेवरून टिप मारायची आहे, एकसारखं करून धरायचं आहे आणि अगदी कडेवरून टिप मारायची आहे. या पद्धतीने अगदी कडेवरून मी इथं एक टिप मारून घेतली आणि आता आपल्याला दुसरी टिप सुद्धा मारून घ्यायची आहे आधी. तर बघा दोन्ही टिपांमधलं जे अंतर आहे ते पाव इंचाचं ठेवायचं आहे. जेवढ्या आपल्या इथं टिपा बसतील त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते पाव इंचाचं ठेवायचं आहे. आता इथं टिपा मी मारून घेतलेल्या आहेत, 2 टिपांच्या लाईन. इथं आता फिटिंगचं मार्किंग करून घेऊ. तर 8.5 इंचावरती कमरेचं मार्किंग केलं आणि आता 9.5 इंचावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि आता इथं दंडघेर जो आहे तो 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला दंडघेराचं. हे बघा इथं येत आहे दंडघेराचं मार्किंग. आता यावरून आपण एक टिप मारून घेणार आहोत. ही आपली फिटिंगची लाईन असेल. परफेक्ट जी फिटिंग आहे ही आहे आपली. हे बघा या पद्धतीने टिप मारून घेतली, दोन्ही साईडला मी लॉक करून घेतलं आणि इथं बघा जिथं मध्ये अर्धा इंचाचं मार्जिन राहिलेलं आहे तिथून एक टिप मारून घेतलेली आहे. बरोबर 4ही टिपांमधलं आपलं अंतर जे आहे ते पाव इंचाचं ठेवायचं आहे. तर बघा तुम्ही बघू शकता आपली फिटिंगची जी लाईन आहे ती पुढच्या साईडने सुद्धा आणि मागच्या साईडने सुद्धा अगदी परफेक्ट अशी सरळ आलेली आहे. त्याच्यानंतर आता दुसरी साईड, तर बघा इथं आपण मध्यभागी खडूने मार्किंग केलेलं आहे तिथून ठेवायचं आहे. ही आपली आईची पट्टी आहे ती खडूच्या मार्किंगच्या पुढे घ्यायची आहे. दोन्ही पार्ट एकसारखे धरायचे आहेत आणि सुईच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने एकसारखं कापड धरायचं आहे. जेवढं कापड एकसारखं नसेल तेवढं आपल्याला टिपेच्या या साईडला घ्यायचं आहे. सरळ रेषेत टिप येईल अशी टिप मारायची आहे. हे बघा हे एक्स्ट्राचं मी कट करून काढलं आणि आता ब्लाऊज उलटवून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने ब्लाऊज उलटवून घेतला आणि आता इथं अगदी कडेवरून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. एकदम सरळ लाईनीमध्ये आपल्या ज्या टिप आहेत त्या मारायच्या आहेत. वाकडे तिकड्या टिपा मारायच्या नाहीत, अगदी सरळ टिपा मारायच्या आहेत. कडेपर्यंत टिप मारून घेतली आणि आता अजून एक लाईन आपण टिपेची मारून घेऊ आणि नंतर फिटिंगचं मार्किंग करू. तर बघा दोन्ही टिपांमधलं जे अंतर आहे ते पाव इंचाचं ठेवायचं आहे, अर्धा इंचाचं ठेवायचं नाही. आता इथे 8.5 इंचावरती कमरेचं माप टाकायचं आहे. 9.5 इंचावरती छातीचं माप आणि त्याच्यानंतर 6.5 इंचावरती दंडघेराचं माप. आणि आता ही टिप जी आहे ती मारून घेऊ आपण. बघा लॉक करून घ्यायचं आहे आणि सरळ मार्किंग वरून आपल्याला ही टिप आणायची आहे. हे बघा या पद्धतीने या साईडला सुद्धा लॉक करायचं आहे. आता इथे बघा दोन्ही टिपांमध्ये जे अंतर आहे ते अर्धा इंचाचं राहिलेलं आहे.
त्यामुळे मी या टिपांमधून सुद्धा एक टिप मारून घेते. अशा पद्धतीने आपल्या 4 टिपा इथं मारून झाल्या, पाव इंचाचं अंतर ठेवून. आणि आता इथं तुम्ही बघू शकता अगदी आपली फिटिंगची जी लाईन आहे ती सरळ आलेली आहे. यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा इथं हा सुद्धा आपला प्लस तयार झालेला आहे टिपांचा व्यवस्थित असा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर बघा याचा डिझाईनचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. अगदी सविस्तर माहिती त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने मी इथे हा 38 इंच छातीच्या मापाचा पूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला तो मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.